निर्वी कुठे गेली? निर्वी संध्याकाळचं चाललंय फिरायला चाललोय फिरायला. ही जकीन बघा आमची, ही छोटी जकीन कुठे गेली? एव्हरीवन, कसे आहेत तुम्ही सर्व? मस्त ना, मजेत ना? तुमचं सर्वांचं स्वागत पुन्हा एकदा नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ चालू करण्याच्या आधी आमची पदयात्रा चाललेली आहे. सकुटुंबसह परिवार, लहान मुलं आणि आम्ही चाललेलो आहोत मस्तपैकी आमचा मंगळवारचा बाजार जो आहे ना तो एन्जॉय करण्यासाठी. सो इकडे बघू शकता निर्वी, आमची चिल्ड्रन पार्टी, आम्ही दोघी जावा आणि आमची मुलं, अशा आम्ही चाललेलो आहोत मस्तपैकी मंगळवारच्या बाजाराला भेट देण्यासाठी. तर इकडे बघू शकता फायनली आपण इथे पोचलेलो आहोत आणि इकडे भेटलेले आहेत माझे आहो म्हणजे लक्ष्मण मोहिते साहेब. इथे आमची वाट बघत बसले होते घेऊन जायचं म्हणून. त्यांनीच मला फोन केला होता की आज मंगळवारचा बाजार आहे तर चल म्हणून. घरी असल्या कारणाने काही ना सुचतच नाही. तर म्हणाले की चला जाऊया. बाजार म्हणजे असं इतका हे नाही आहे, पण इथे बघू शकता पूर्ण ग्राउंड जे आहे ना पूर्ण भरलेलं होतं कचाक्कच सगळं इथे. आणि इकडे बघा ह्यांची कसे चाललेले आहेत घेऊन एकमेकांना हाताला हात देऊन. आणि ही पुणेरी बेळवाली म्हणजे प्रत्येक ही लोक इथे बसलेली आहेत. एकूण एक सामान तुम्हाला या मार्केटमध्ये भेटणार आहे. आणि मार्केट पूर्ण भरलेलं आहे. आणि इकडे मला ना जास्त करून ना आता जयंती येते आपल्या 14 तारखेला बाबासाहेबांची. तर भीम जयंतीच्या निमित्ताने मी बांगड्यांचं हे बघितलेलं आहे. बघूया बांगड्या कशा आहेत म्हणून. आणि छान आहेत म्हणजे 100ला कुठलेही घ्या तुम्ही असं त्यांनी लावलेलं होतं. सो मला आवडलेलं आहे. हिरव्या बांगड्यांच्या याच्यामध्ये मी ते घालू शकते छानपैकी असं कॉम्बिनेशन करून व्हाईट आणि हे. सो मी तेच बघत होते आणि छान आवडलं. ताईंना पण घ्यायच्या होत्या बट ॲक्च्युली ना त्याच्यामध्ये त्यांची साईज जी आहे ना ती त्यांना मिळालेली नाही आहे आणि माझ्या साईजचं ते मिळून गेलं. त्याच्यामुळे मी घेतल्यात त्या बांगड्या, दाखवते मी तुम्हाला. आणि त्यानंतर निर्वीला काहीतरी घेण्यासाठी आम्ही चाललेलो आहोत. सो हे बघा हे असेवाले बँगल्स आहेत व्हाईट आणि मल्टी कलरमध्ये पण आहेत. मला ना दुसरा सेट आवडला होता तो, पण ह्या ताई म्हणाले की हे सुंदर आहे. ते म्हटलं जाऊ दे सर, मला माझ्यापेक्षा ना दुसरं कोणी असं हे करून दिलं ना तर मी घेऊ शकते, कारण की माझी चॉईस एवढं मला वाटत नाही की चांगली आहे बऱ्यापैकी. मग ह्या त्याने घालून बघितलं पण थोडी ना साईज थोडी मोठी भेटली ती. ठीक आहे, हे ना घातल्यानंतर हातातनं खूप सुंदर वाटणार आहे. 4च कडे आहेत, बघूया तर कसं करता येईल ते. पण एका हातातच घालू शकते मी, बिकॉज दुसऱ्या हातामध्ये मला वॉच वेअर करायला खूप आवडेल, कारण की माझ्या मिस्टरांनी मला व्हॅलेंटाईन डेचं गिफ्ट दिलेलं आहे. सो मला ते आवडतं. सो बघूया आता. हे 4 आहेत, ते फोर्स करत होते की घ्या म्हणून, पण नाही घेता आलं. सो आम्ही हे बांगड्यांचं बघितलं आणि चूज पण केला आणि फायनली मी ह्या बांगड्या घेतल्या. त्यानंतर यांनी मला बोलवले होते की निर्वीला काहीतरी घ्यायचं आहे. तर हा बाजार बघा पूर्ण भरलेला, 4ही बाजूने बिल्डिंग्स आहेत आणि हा एरिया जो आहे ना तो मी जिथे राहते ना त्या एरियातलाच आहे. सो ऐरोलीमधून कोण असेल आणि हा ब्लॉग जर बघत असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा व्हिडिओ आवडले असेल तर. आणि सगळ्यात मोठं म्हणजे सपोर्ट करायचा लागायच. सो मला जयंतीपर्यंत जास्तीत जास्त तुमचं सपोर्टची गरज आहे. आणि 15K मला फायनली 15,000ची आपली यूट्यूबची फॅमिली कंप्लीट करायची आहे. आणि हे सगळं शक्य होऊ शकते फक्त आणि फक्त तुमच्या सपोर्टमुळे गाईज. आणि निर्वीला इकडे घेतलेले आहे हॅट अशी, म्हणजे काय करता येईल का, तर ही म्हणाली की मला हॅट नको, मला अशीवालीच टोपी पाहिजे. तर म्हटलं हिच्या पप्पाने मग तिला ते घेतले जे आवडते ते. आणि तिला राग पण पटकन येतो, हे घेऊ का ते घेऊ का असं चूज नाही करत बसायचं. तिचं म्हणणं जे पाहिजे ना मला तेच घ्यायचं. आणि पुन्हा आम्ही तिकडेच आलो आणि फायनली मग मी इकडे बाजार तुम्हाला दाखवते की कसा बाजार आहे, पूर्ण भरलेला आहे. ते सगळं म्हणजे लेडीज, जेंट्स, लहान मुलांपासून सगळ्यांपर्यंतचं साहित्य इथे तुम्हाला ह्या बाजारामध्ये मिळू शकतं. हे आत्ता चालू झालेलं आहे, गेल्या 2-3 महिन्यापासून सुरुवात झालेली आहे. सो खूप सुंदर असं बाजार आहे, मार्केट भरलेलं असतं हे. आणि मी हे दुसरी वेळ आहे माझी मी आलेली आहे मार्केटला. तर तुम्ही इथे बघू शकता पूर्ण बाजार भरलेला आहे. महिला अजून तरी कोण आलेलं नाही, कारण की ही सुरुवात झालेली आहे. 5 वाजल्यापासून बाजार लागतो, बट अजून तरी कोण आलेलं नाही आहे. एवढी अशी गर्दी जेवढी लागते ना तिथं अशी गर्दी नाही आहे मोस्टली. आणि इकडे बघाल ना तर पूर्ण सगळं साहित्य तुम्हाला 100, 150, 200च्या आतमधल्या रेंजमध्ये तुम्हाला मिळणार आहे. फायनली इकडे पण पूर्ण कुर्ती सेट वगैरे आहे, ड्रेस वगैरे आहे, साडीज वगैरे आहेत. तर इकडे म्हणाल तर जास्त करून ना परप्रांतीय लोक खूप आहेत इकडे. इकडे ड्रेसवरती सेल लागलेले जयंतीच्या निमित्ताने असं लागलेले आहे. तिकडे ताईंनी आम्हाला हे घेतलेलं आहे त्यांचं साहित्य, त्यांना जे हवं होतं ते. आणि मी पुढे जाऊन बघत होते, एक्सप्लोर करत होते काय मिळतं आहे का मला माझ्या ह्याचं
तर बघितलं तर असं काहीच नव्हतं. जे घेतलं मी तुम्हाला दाखवीन व्हिडिओच्या एंडिंगपर्यंत. सो तुम्ही कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये आणि कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा की कसा आहे तो. तर इकडे बघू शकता तुम्ही की इथे आहेत पूर्ण प्लाझो सेट वगैरे, ड्रेस वगैरे, कुर्तीज वगैरे. आणि इकडे ह्या लोकांनी एवढं घेतलेलं आहे. हिला हेअरबँड घेतलेला आहे, क्लिप्स वगैरे घेतलेले आहेत, कॅप घेतलेली आहे. त्याच्यामुळे त्यानंतर हिचं घेऊन झाल्यानंतर नेलपेंट पण घेतलेली होती, पण काय माहिती आणली का नाही याच्यामध्ये तर दिसत नाही आहे. आणि ह्यांचा वेगळाच काहीतरी ग्रोथ चालला. त्याला बोलली चला आमच्याबरोबर, तर तो म्हणतो नाही मी अण्णाबरोबरच जाणार आहे, तुझ्याबरोबर कशाला येऊ असं बोलला. आणि तो गेला त्यांच्या अण्णाबरोबर. आम्ही आमचं पूर्ण इकडे सेक्शन बघत होतो. इकडे सगळ्या साड्या वगैरे आहेत, इकडे गळ्यातले वगैरे आहे. गळ्यातल्यांची प्राईस म्हणाल ना तर खूपच हेवी रेंजमध्ये होते. 500 रुपयाचा सेट होता, जसे कानातले वगैरे जे ट्रेंडिंग आहेत ना आत्ताचे ते वाले. आता एवढं महागडं कोण घ्यायचं, तर म्हटलं जाऊ दे, जे सोन्याचे आहे तेच घालायला होत नाही, हे नकली घालून काय करायचं. आणि आता गरबीचा सीझन असल्या कारणाने जयंतीला आम्ही संपूर्ण बाहेरच असणार आहे. आपली 2 दिवसाची जयंती आहे तर. आणि ते घासून अजून ते टोचणार आहे मानेला. त्याच्यामुळे म्हटलं राहू दे, आपण हे नाही घ्यायचं, आपण काहीतरी वेगळं करायचं आहे. तर ऑलरेडी आपल्याकडे बट कसं असतं, नवीन काय दिसलं की आणखीन काहीतरी घ्यायची इच्छा होते. पण तसं माझं कधीच नसतं. माझ्याकडे जे आहे तेच मी हे करत असते, नवीन घेऊन ते पडून राहतं. त्याच्यानंतर इकडे आपल्या ओळखीच्या काकी दिसल्या. ह्या पण साड्या बघत होत्या. आणि साडीवालींकडे पण साड्या खूप छान छान होत्या, अशा भन्नाट होत्या, कलर वगैरे खूप सुंदर होते आणि हलक्या फुलक्या होत्या. पण प्राईसच्या रेंजमध्ये म्हणाल ना तर थोडं हेच वाटत होतं मला. त्यानंतर आम्ही पुढे गेल्यानंतर इकडे बघू शकता तुम्ही मसाले आहेत. 5 रुपयाला पर पॅकेट आहे. ते कुठलंही पॅकेट घ्या तुम्हाला 5 रुपयामध्येच मिळणार आहे. त्यानंतर इकडे ड्रेस वगैरे लागलेले आहेत, 1 पीस जे म्हणतो ना आपण ते आहेत. पण इतकी महाग आहेत ना की 500 रुपयाच्या रेंजमध्ये आहेत ते. आणि त्यानंतर मी ताईंना म्हटलं की राहू द्या, काय घेऊ नका ते 500 रुपयाच्या रेंजमधले एवढे महागडे. त्यापेक्षा मग मिशोवरून आपण ऑनलाईन मागू शकतो, 200, 250 ते 300च्या बजेटमध्ये आपल्याला मिळून जातं. तर ताई बोललं ठीक आहे राहू दे, मग आपण हे नाही घेऊया. आणि आम्ही तिथून निघून आलो. तिथून गेल्यानंतर पुढे गेल्यानंतर ना मी तुम्हाला एक सस्पेन्स सांगते, म्हणजे काय झालं ते तुम्हाला कळेलच माझ्या ह्या व्हिडिओमध्ये. तर आम्ही जरा पुढं जातच होतो तर तेवढ्यात ना आवाज आला. तर दिसेल तुम्हाला, मी आता आपली सगळं एक्सप्लोअर करते काय काय कुठे कुठे आहे ते. आणि नवीन लुक कसा वाटला तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा मला. त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट इथे मेन्शन करायला मला हसायला येत होतं. पहिली गोष्ट म्हणजे तर इथे काहीतरी ना आमचा ना एक जोक झालेला आहे, कशासाठी आणि का म्हणून तर मी तुम्हाला सांगते. इकडे ना आमचा सुक्कटवाला जो आहे ना, ह्यांनी भाई बघितले आम्हाला, आमचं लक्षच नव्हतं, हा बसला होता. तर ह्यांनी बोलवून घेतला आणि लगेच पुढ्या बांधायला सुरुवातच करतो. काय घ्यायचं आहे नाही घ्यायचं विचारपूस करत नाही. त्याला त्याचा खप कसा जाईल ह्याच्यात जास्त हे असते. आणि आवाज मारला तिकडून आम्हाला आणि आम्ही निघालो. आणि खायला काहीतरी पोरांना घ्यायचं होतं, कारण की पूर्ण बाजार फिरून झाला आमचा आणि खायला काय घेतलंच नव्हतं. तर हे मला म्हणत होते चल पटापट जाऊया, आपण फिरून जाऊया. मी म्हटलं मी नाही येणार आहे, तुमचं तुम्हीच जा, मी जातोय म्हणून. तर मी म्हटलं नाही, पोरांना काहीतरी खायला घेऊया आणि मग जाऊया. मग त्यांना विचारलं तर काय कोण कुणाच्या ह्याच्यामध्येच नव्हतं, सांगत पण नव्हते की काय आहे ते. आणि तिथे गेल्यानंतर हिला कॉटन कॅन्डी खायची होती आणि त्याचं जे खायचं आहे ना त्याचं नावच तिला माहिती नव्हतं. मग निर्वीने सांगितलं अगं कॉटन कॅन्डी खायची आहे का तुला, तर तेव्हा ते म्हणाले हां हां ते गोलवाला दिसतं ना ते मला खायचं आहे. मग फायनली आम्ही गेलो तिथे कॉटन कॅन्डी घेण्यासाठी. ते तुम्हाला मी दाखवते इकडे कॉटन कॅन्डी कशी आहे ती. आणि बनवूनच देतात ते, पॅकेटमधली नाही घेतली आम्ही, समोरासमोर बनवलेली घेतली. आणि तिकडून पुढे तुम्हाला दाखवते आमचं पुढचं मार्केट म्हणजे कसं आहे ते, ज्याला नाका म्हणतो आपण. सो इकडे बघू शकता ही आहे कॉटन कॅन्डी. नुसता गोल फिरवते आणि त्यातून ते कॉटन कॅन्डीचं निघते ते. आणि फायनली हे असे फुगे वगैरे होते, बलून्स वगैरे होते. कॉटन कॅन्डीचं पूर्ण पॅकेट होतं, ते आम्ही पॅकिंग करून घेतलं त्याच्याकडून. आणि खूप मज्जा आली ते. त्याला म्हटलं जेवढं येईल ना करता तेवढं कर, आमची पूर्ण फॅमिली त्याच्यामध्ये खाल्लं गेलं पाहिजे. त्याला हसायला पण येतं. त्याने मग पॅकिंग करून दिलं आणि फायनली आम्ही निघालो इकडे. आणि त्यानंतर बघू शकता हा बाहेरचा ग्राउंड आहे इथे. आणि इथे आल्यानंतर ना संपूर्ण नाक्याचा हा परिसर आहे जिथून आम्ही आता निघालो होतो. इथे दोन्ही दुतर्फा म्हणाल ना तर ते मार्केटचीच लाईन इथं पूर्ण लागलेली होती. बाहेर पण बसलेले होते खाऊवाले सगळे, जसे की वडापाववाल्यांची गाडी होती, चायनीजवाल्याचं शॉप होतं,
त्याचबरोबर भरपूर असे काही स्टॉल लागलेले होते. त्यांना हे केल्यानंतर परत इथे फिरून आलो जस्ट, तर बघतोय तर काय इथं आम्हाला पुन्हा एकदा सुकटवाला तो दिसला भैया. आणि आम्हाला लय हसायला येत होतं. तर आम्हाला बघून ना तो दुसरा तो ग्राहक जो होता ना त्यांना पण हसायला येत होतं. तो पण हसत होता माणूस. इकडे मडके बघू शकता. आणि मला मडकं आणायला जायचं होतं फायनली, पण मी आज गेलीच नाही दिवसभरात. तिकडं काय हुंडारलीच नाही आहे. ताईंच्या घरी जायचं होतं मडकं घ्यायला. सो त्याच्यामुळे त्यानंतर आम्ही गप्पा टप्पा मारत चाललो होतो. तर आरू माझी सोबतीन आपल्या मस्तपैकी गप्पा मारत हे काय काकी ते काय काकी. आणि हा सगळ्यात मोठी कॉम्प्लिमेंट म्हणजे मला आरूने दिलेली आहे आणि दुसरे म्हणजे संतोष दादांनी दिलेली आहे. तर एक गोष्ट म्हणजे काकी आजचं लुकिंग ना तुझं हे खूप छान. फायनली बाजार करून नंतर मी तर घरी आले. मी काय बघू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवले शॉपिंगचं. सो हे थांबलेत मंचुरियन घ्यायला पोरांना. एकीने फक्त कॉटन कॅन्डी घेतली. कॉटन कॅन्डी नाही ते निर्वीला काय घेतलं तिच्या पप्पाने, हे बघा हेअरबँड. आता हे कधी तोडायचे आणि कधी घालायची. पहिली गोष्ट म्हणजे ह्याचं काहीतरी तुटलेलं आहे. मला असं वाटतं इथं काहीतरी होतं, बट ते इथं नाही आहे. बघत नाही देखत नाही काय नाही, फक्त उचलायचं आणि घ्यायचं. आणि हे घेतलं बांगड्यांचा सेट घेतला मी एक मला. आणि क्लिप्स घेतलेत. क्लचर आणखीन हा एक सुंदर घेतले छोटे छोटे निर्वीसाठी. बिकॉज तिचे पण हेअर्स आता ग्रो करतायत, चांगले ग्रोथ वाढते तर पाहिजे. आणि माझे खूप ढापते ती क्लिप्स, त्याच्यामुळे तिच्या पप्पाने तिच्यासाठी शॉपिंग केले. आणि मी म्हटलं माझे हे फक्त 100 रुपये द्या ह्या बांगड्यांचे, तर त्या माणसाने नाही घेतले. ह्या 100 रुपयांच्या बांगड्यांकडे पण त्या माणसाने बघितलं. काय बोलायचं. पण स्वस्तात मस्त भेटतं. आणि मार्केट हे दर मंगळवारी असतं. खूप सुंदर आहे त्यांचं असं हे. सो माझा पण विचार चालला आहे की दर मंगळवारी आपले फ्रेशनेसचे जे पॅड्स आहेत वगैरे सप्लिमेंट्स वगैरे आहेत ते जरा लावावं तिथे. पण थोडी चौकशी करावी लागेल की काही त्या जागेचे पैसे वगैरे घेतात का, कसं असतं मार्केट, काय असतं ते. सो त्याच्यासाठी बघू आता. सो आता ते आल्यानंतर आम्ही मंचुरियन खाणार आहे, माकाचुरन. सो या तुम्ही सगळ्यांनी माकाचुरन खायला, ठीक आहे. सो आल्यानंतर करते मी. तोपर्यंत पाणी ठेवते म्हणजे आंघोळ करतील आणि ते पण खातील, त्यांना पण भूक लागली असेल, ठीक आहे. तिथे बघू शकता इकडे आपल्याकडे आलेले आहेत मंचुरियन माकाचुरन. वाटी घ्या वाटी. ए किधर जा रहा है कचरा. सो इकडे आहे आपलं मंचुरियन. दर दादू ले हे घे, ह्याच्यात घे बोले. इकडे चटणी आणि इकडे पटणी खाओ. लांबरी मैदानाच्या बाजूने एकच नंबर. मी आज खूप दिवसानंतर काय खाल्लेलं की आपण हे मंचुरियन नाही मक्का भेळ 20 रुपये प्लेट. एकदम भारी आणि एकदम टेस्टी. चटणी बघाल तर एकच नंबर, ऑसम. सो गाईज या तुम्ही पण खायला. दादू बघा आमचा तोंड वाकडा करून खातोय. कुत्तुरड्या विचारलं ह्याला काय खायचं तर काय बोलला नाही, नालायक गेला तसाच. मग ह्यानं यायला अर्धा तास लागला. ते खूप गर्दी पण असते त्या शॉपवरती. घेऊन आले. आरुनी कॉटन कॅन्डी घेतली होती आणि आम्ही मक्का वेळ खायला. चला तर मग आपण भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. बाय, थँक्यू सो मच. आणि लाईक करा, सपोर्ट करा, सबस्क्राईब करा चॅनलला आपल्या, शेअर करा. व्हिडिओ आवडले असेल तर भरभरून सपोर्ट करा, भरभरून लाईक करा. बाय.